ऊर्जा उदासलेल्या चेहऱ्यानेच घरी परतते आणि तिचं तोंड पडलेलं पाहून पूर्वा तिला विचारते की काय झालं, एवढं टेन्शनमध्ये कायस? ऊर्जा कारण सांगते. तो हर्षवर्धन जहागीरदार पद्माला भेटायला तिच्या घरी गेला होता. आता पूर्वाला याची कल्पना होतीच. पूर्वा म्हणते की अपेक्षेप्रमाणेच घडलं म्हणायचं. काय केलं त्याने? ऊर्जा सांगते की पैसे ऑफर केले, 2 लाख रुपये. पूर्वा वैतागतच म्हणते की हेच तर करत आलाय तो आणि हेच करत राहणार. पण एक शेवटची अपेक्षा होती, आशा होती की पद्मा कंप्लेंट करायला तरी तयार होईल. पण आता तीही गेली. आणि मग काय, ती जेव्हा डोक्याला हात लावून बसते, टेन्शन घेते, तेव्हा ऊर्जा आनंदाची बातमी देते की ऊर्जा म्हणते पद्मा कंप्लेंट करायला तयार झाली आई. इकडे शौर्य मात्र खूपच मोठ्या धक्क्यात आहे. पण तो पुरता गोंधळलेला आहे. कारण जे काही घडलं त्यामध्ये नेमका तो त्याच्या बापाच्या विरोधातच साक्ष द्यायला तयार झालाय आणि ऊर्जाला त्याने तसं वचनही दिलंय. पूर्वीपासून जे घडलं होतं ते सगळं सरकन त्याच्या नजरेसमोरून जातं. अचानकच भर चौकात एका मुलीच्या मागे 4 जे गुंड लागले होते, त्या मुलीला मंग्याने तर तेथून वाचवलं, म्हणजे घेऊन गेला होता पद्माला. मग ऊर्जाला वाचवण्यासाठी शौर्यने त्या मुलांशी 2 हात केले, त्यांच्याशी मारपीट केली. पण जेव्हा आज त्याची भेट झाली ऊर्जासोबत, तेव्हा त्याला कळून चुकलं की ऊर्जा जिच्यासाठी केस लढते ती पद्मा कदमच आहे आणि हर्षवर्धन जिच्या विरोधात केस लढतोय तीही पद्मा कदमच आहे. आणि तो विचारही करतो की म्हणजे ऊर्जा त्या मुलीच्या बाजूने केस लढते हेच तर डॅडला नको आहे. आणि काहीही करून ज्या 4 मुलांशी माझी मारामारी झाली होती, डॅड त्यांना वाचवणारच आहेत. पण अजूनही एक धक्कादायक खुलासा होणं बाकी आहे. कारण शौर्यला हे माहितीच नाही आहे की ज्याने पद्माचा विनयभंग केला तो तिसरा कोणी नसून नराधम विक्रांतच आहे. आता मात्र विचार करून त्याचं डोकं भंडावून गेलेलं असतं. मी डॅडला सांगू का ज्या 4 मुलांशी माझी मारामारी झाली त्यांच्याबद्दल? की मी आता नक्की काय करायचं आहे? डॅडचा सपोर्टर म्हणून त्या केसमध्ये डॅडची मदत करायची की साक्षीदार म्हणून ऊर्जाची मदत करायची? जर आता ती कोर्टात जर केस उभी राहिली तर मग मी डायरेक्ट डॅडच्या विरोधात जायचं आहे. पण शौर्य स्वतःच्या मनाला समजावतो की कोर्टात खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करणारे जरी असतील तरीसुद्धा तू फक्त आणि फक्त खऱ्याची साथ द्यायचेस. आता हेच माझं इथिक्स असेल. आता माघार नाही. पण सगळ्यात आधी मला हे शोधावं लागेल की ती 4 मुलं नक्की कोण आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर शौर्याला फक्त ऊर्जाच देऊ शकते. आता इकडे शिर्केंच्या घरी लग्नाची सगळी तयारी चालू झालेली असते. अर्पिताला तिची आई हाक मारते. अर्पिता जाऊन आईजवळ बसते. विक्रांत त्याच्या मित्रांशी फोनवरती बोलत आलेलाच असतो. दिग्विजय म्हणतो की अरे कुठं आहेत नवरदेव तुम्ही? सगळं तुमच्यासाठी तर चाललंय, या बसा. आता विक्रांत गुपचूप जाऊन त्यांच्याजवळ बसतो. जेव्हा विक्रांतला आई विचारते की हा बघ ना, हा सेट मी खास तीर्थासाठी घेतलाय, कसा वाटतोय? पण विक्रांत कोणत्या तरी गहन विचारात हरवलेला असतो. दिग्विजय त्याला भानावर आणतो की विक्रांत काय चाललंय? अहो तुमची आई तुम्हाला काहीतरी विचारतेय, द्या उत्तर. विक्रांत त्याच्या बापाच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. तो पुन्हा विचारात हरवलेला असतो. अर्पिता आता त्याला खुणावते. दिग्विजय नेमकं ते बघतो आणि दिग्विजय ओरडून विचारतो की ए बाबा, काही भानगड वगैरे करून ठेवलेली नाही आहे ना? उगाच आमच्या डोक्याला ताप. तेव्हा विक्रांतची बोबडी वळते. नाही भानगड कसली? भानगड नाही डॅड, मला ना या लग्नाचं थोडंसं टेन्शन आलं आहे. दिग्विजय म्हणतो की लग्नाचंच टेन्शन घ्या, बाकीचं कोणतं टेन्शन देऊ नका आमच्या डोक्याला. हे करता करता कधी लग्नाची तारीख जवळ येईल ना, सांगतासुद्धा नाही येणार. बाकी तीर्था काय म्हणते? ऑल ओके ना? पुन्हा एकदा विक्रांत अर्पिताकडेच पाहत असतो आणि खूपच घाबरून गेलेला असतो. त्याचा चेहरा पाहता, त्याच्या चेहऱ्याचा रंग बदललेला पाहता दिग्विजयला संशय येतो की नक्कीच काहीतरी भानगड आहे. तो विचारतो की ए बाबा, काही करून तर ठेवलेलं नाही आहेस ना तू?
तेव्हा अर्पिता त्याच्या चुकांवर पांघरूनच घालते. नाही पप्पा, अहो काहीच केलेलं नाही आहे. काय आहे, आता लग्न जवळ आलं आहे, त्याचंच जरा टेन्शन आहे त्याला. आणि तीर्थाचं काय हो, तीर्थ आणि हा सतत फोनवरती बोलतच असतात ना. दिग्विजय म्हणतो की अरे मग फोनवरती कशाला बोलायचं, नाही म्हणजे जाऊन ये ना घरी, भेटून ये. हवं तर आईला सोबत घेऊन जा, तुम्ही जा सोबत. काय आहे, तुम्हाला विजया वहिनींशी बोललं भेटलं तर जरा बरं वाटेल. पण तिथं गेलं तर उगाचच खरं कळेल की काय, म्हणून अर्पिता मुद्दामच म्हणते की नाही पप्पा, अहो घरी जायचं काय, आता आपल्या घरी इथे लग्नाची खूप सारी कामं बाकी आहेत आणि मी तर जातच असते ना तिथे घरी. पप्पा, अहो कधी कधी तर मला ना विसरच पडतो आपल्या घराचा, इतकी सवय झाली आहे मला त्या घराची. अर्पिताच्या आई लगेच सुचवते दिग्विजयला की आपण ना एकदा का विक्रांत तीर्थाचं लग्न उरकले की शौर्य आणि अर्पिताचं पण लग्न करून घेऊयात. हवं तर आपण जहागीरदारांशी बोलू ना. तेव्हा दिग्विजय म्हणतो की आपल्यापेक्षा जास्त घाई तर त्या जहागीरदारांना आहे आणि आमदाराच्या पोराचं लग्न आहे. बघा, अख्ख्या महाराष्ट्रात गाजेल हे लग्न, इतके भव्य लग्न करू आपण. आता अर्पिताच्या आईला काय हे काय मुळात पटतच नाही. ती म्हणते की अहो कशाला हे भव्य लग्न वगैरे, हे बघा आपण लग्न हवं तर छोट्या साध्या पद्धतीनेच करूयात, आपल्या आपल्या नातेवाईकांपुरतं. हवं तर रिसेप्शन ठेवा ना तुम्ही तुमच्या पद्धतीने भव्य. उगाचच लग्नात ना येऊन लोक चर्चाच करतात आणि अपोजिशनवाले फक्त नावं ठेवतात. आता दिग्विजय त्यामागचं कारणसुद्धा समजावतो की अहो लग्न सोहळा भव्य ठेवणं म्हणजे आपलं शक्ती प्रदर्शन करणं म्हणतात ना. मतदारसंघातील लोक येतात, नवरा नवरींना आशीर्वाद देतात, गोडधोड जेवून जातात, ते तर होतंच. पण मतदानाच्या या वर्तुळामध्ये आपलं एक वेगळ्या प्रकारचं शक्ती प्रदर्शन होतं ना, आपली ताकद कळते लोकांना, म्हणूनच तर करायचं ना हे सगळं. आता दिग्विजय बहाणा करून त्यांच्या पत्नीला तेथून पाठवतात. जेवायचं बघा जरा, भूक लागली आहे खूप, त्या तर निघून जातात. लगेचच दिग्विजय म्हणतो की विक्रांत, एक गोष्ट माझ्या कानावर आली आहे, खरं तर ती तुम्ही लपवायला नको होती, पण उत्तर हवं आहे मला. आता त्या ठिकाणी विक्रांतसोबत अर्पितासुद्धा घाबरून गेलेली असते. धक्क्याने दोघेही उठतात. दिग्विजय दोघांकडेही एक कटाक्ष टाकतात. इकडे पूर्वाला मात्र खूपच मोठं आश्चर्य वाटतं जेव्हा ती विचारते की काय, पद्मा तक्रार करणार आहे? अगं पण तो हर्षवर्धन. त्यावर ऊर्जा म्हणते की हो, त्याने विकत घेण्याचा प्रयत्न केला पद्माला, पण ती नाही विकली गेली. आणि आई, याच गोष्टीवरून पद्माला जाणीव झाली की अशी आबरू कोणीही विकत नाही घेऊ शकत. म्हणूनच पद्मा तक्रार करायला तयार झाली. आता कळेल त्या हर्षवर्धन जहागीरदाराला, तो पैशाने कोणतीही वस्तू विकत घेऊ शकतो, पण एखाद्याचा आत्मा नाही. पूर्वाला तर मनातून इतका आनंद होतो की वाह, आता त्या हर्षवर्धनवरतीच त्याचेच फासे उलटे पडलेत. खरं तर तिला पद्माचंच खूप कौतुक वाटतं की ऊर्जा तिच्या जागी कोणीही असते ना, तर तिची परिस्थिती पाहता, पैसे पाहून कोणालाही त्या पैशांची भुरळ पडली असती. पण पद्मा, ती तर वेगळीच निघाली, डगमगली नाही ती. पद्माला हिंमत खरं तर तुझ्यामुळे मिळाली ऊर्जा. तिला आपल्या लेकीचं तर खूप कौतुक वाटतं. ऊर्जाला ती सल्ला देते की हे बघ ऊर्जा, तुझी पहिली केस आहे म्हणून मी तुला सांगते, वकिली तर तू नीट पार पाडशीलच, पण माणूस म्हणून सुद्धा तू अशीच छान राहा, तिच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहा. एक उसासा टाकत ती विचार करते की चला, सगळं कसं आता मनासारखं होत आहे. पण ऊर्जा, आता जे करायचं असेल ते पटपट कर. तेव्हा ऊर्जा म्हणते की हो आई, उद्याच मी FIR दाखल करायला जाणारच आहे. इकडे मात्र विक्रमची पळतावही थोडी होते जेव्हा दिग्विजय त्याच्यासमोरच प्रश्न उभे करतो. पण ज्या सेकंदाला तो त्याच्या कामाबद्दल बोलतो, आता कुठे त्या दोघांचाही जीव भांड्यात पडतो. हे बघ, पुण्याचे ते फाईल, ते साखर कारखाने, ते सगळी कामं अर्धवट आहेत. आता थोडंसं जबाबदार व्हा, लग्न होतं आहे चिरंजीव तुमचं. नाही म्हणजे घरात बायको येते, निदान तिच्यासमोर तरी कर्तृत्व सिद्ध करा आपलं. नाहीतर
चाललंय तुमचं आपलं दारू पार्ट्या मित्रांसोबत त्या फार्म हाऊसवरती धिंगाणा. सगळं बंद झालं पाहिजे हा चिरंजीव. सगळं बंद झालं पाहिजे. अहो, लोक आशेनं बघतायत तुमच्याकडे. त्यांना वाटतं की माझ्यासारखंच तुम्ही पण सामाजिक कार्य कराल. लोकांना आशा आहे यांच्याबद्दल. आणि हे काय करतात? बापाच्या जीवावरती धिंगाणा घालतायत. तू जर असा वागत राहिलास ना, आमदारकी तर सोडच, साधं नगरसेवक म्हणून पण कोणी उभं करणार नाही तुला. ती तीर्था एक बरं आहे, समजूतदार मुलगी आहे म्हणून याच्यासोबत लग्नाला तयार तरी झाले. नाहीतर विचार करा की याच्यासारख्या पोरासोबत दुसरी कोणती मुलगी लग्नाला उभी राहिली असती. त्या जहागीरदाराची लेकरं बघा जरा. बापासारखंच शिकली मोठी झाली, आता कामंसुद्धा आहेत त्यांच्या हातात आणि बापासारखीच कामंसुद्धा करतायत ती. आणि आमचे चिरंजीव काय करतात? बापाच्या पैशावरती माज. आणि यांच्या हातात काय आहे? फक्त गाडीचं स्टेअरिंग, तेही महागड्या गाडीचं ते स्टेअरिंग. बघतोस काय रागानं? ओव्हरटेक केलंय वागानं. हा दिग्विजय इतका फडकलेला असतो ना, तो त्या विक्रमची चांगलीच खरडपट्टी काढतो. चांगलीच कान उघडणी चालू असते. त्यात अर्पितामध्ये पडतेच. तोंड वर करून म्हणते की पप्पा, अहो आता लग्न ठरलंय ना त्याचं, नाही वागणार तू पुढे असा. दिग्विजय ताकीद देतो की नाहीच वागलं पाहिजे. तू जर का असा काही वागलास ना, माझ्या इतकं वाईट कोणी नाही, लक्षात ठेवा. हा दिग्विजय, याला अजून काही माहिती नाही तरीसुद्धा या विक्रांतवरती इतका भडकलाय. ज्या दिवशी खरं कळेल ना की त्याच्या पोरानं काय कांड करून ठेवले, नक्कीच हा विक्रांतला ना चापकाने फोडूनच काढणार आहे. विक्रांतच्या सगळ्या सवयी दिग्विजयला माहिती आहेत. म्हणूनच दिग्विजय अर्पिताला सक्त ताकीद देतो की याच्यावरती लक्ष ठेवा. आजपासून याचं फार्म हाऊसवरती जाणं कायमचं बंद. सगळ्या केअरटेकर्सला सांगून ठेवायचं. आणि ती लग्नाची तयारी कुठपर्यंत आली? पाहुण्याची यादी वगैरे ते सगळं तयार केलं की नाही? अर्पिता म्हणते की हो, ते यादी तयार करणं चालूच आहे, ज्वेलरी पण परचेस करणं चालू आहे. पप्पा, ते इन्व्हिटेशनचं डिझाईन तेवढं अप्रूव्ह करून द्या ना मला. दिग्विजय म्हणतात की हो, ते बघतो माझे मी कामं. त्यातच मैदान पण बुक करावं लागेल, पालिकेची परवानगी ही काढावी लागेल ना, ती कामं माझे मी बघतो, पण याच्यावरती लक्ष ठेव, असं सांगून ते जाणार असतातच. पण तेव्हा अर्पिता डोळे पटारून विक्रांतकडे पाहत असते आणि विक्रांत शर्मेने मान खाली घालून उभा असतो. दिग्विजयला हळूहळू शंका येते. तो परत फिरून विचारतो की मला असं का वाटतंय? तुम्ही दोघं माझ्यापासून काहीतरी लपवताय. हे बघा, जे काही केलं असेल ना, ते आत्ताच्या आत्ताच मला सांगा इथंच. बाहेरून जर कळलं ना, तुझा मी मुहूर्त लावेनाच सांगून ठेवतोय. लग्न बिग्न राहिलं बाजूला. स्पष्ट दिग्विजयने विक्रांतला ताकीदच दिलेली असते तशी. तो तर निघून जातो, पण अर्पिता त्याच्यावरती असली भडकते. विक्रांत, तुला कळतंय का तू काय माती खाल्ली असते? आता पप्पाला जर बाहेरून कळलं ना, लक्षात येतं का ते तुझं काय करतील? अखेर तो दिवस उजाडतोच. ऊर्जा पद्माला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाते. हळबुट्टीच्या समोर उभी करते. ऊर्जा सांगते की मी पद्माला घेऊन आले, मी तिचं मेडिकल पण केलंय, हे रिपोर्ट्स आहेत, आता तुम्ही पटकन तक्रार नोंदवा. हुळबुट्टे म्हणतो की गण्या गण्या भर्रे माझ्या गोण्या. अहो मॅडम, तुम्ही लिगल प्रोसिजर सुरू कर म्हटलं की लगेच सुरू होतं काय हो? मी इकडं प्रोसिजर सुरू केलं आणि तुमचं ते पोरगी पुन्हा पळालं तर? तेव्हा पद्मा शब्द देते की मी इथं नाही जाणार. आता हुळबुट्टेला सुद्धा खूप कौतुक वाटतं. तो तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना बोलावून घेतो. जेवढे कॉन्स्टेबल असतील, जेवढे इन्स्पेक्टर असतील, सगळ्यांनाच. दिवसभर उगाचच ते तुम्ही स्क्रोल करत रीला बघत बसतात. अहो, जाऊन त्या बिबट्याला कोण पकडणार म्हणतो मी. लेडी कॉन्स्टेबल विचारते की साहेब, अहो पण रात्री तर पेट्रोलिंग करतो ना आपण? तेव्हा हुळबुट्टे म्हणतो की करतो, पेट्रोलिंग करतो म्हणजे काय करतो? नजर ठेवायला लागते ना. काय बातम्या वगैरे वाचता की नाही तुम्ही? अहो, नरभक्षक ते पुरुषी बिबट्या सुटलेत ना, निष्पाप निरागस मुलींना आपल्या जाळ्यात ओढतायत. पद्माल म्हणतो की सॉरी हां, ते मी उगाचच बिबट्याचा अपमान केलो. आता तो सगळ्यांना कॉन्स्टेबलला तेथून हकलवून देतो. सोबतच जे केस फाईल करायला आलेत त्या सगळ्यांनाच घालवून देतो.
आता यामागचं कारण नक्की काय आहे ते तो ऊर्जालाही समजावतो. मॅडम अहो सॉरी सगळ्यांनाच इथून घालवून दिलो मी. पण काय आहे ना मॅडम, ते भिंतीला पण कान असतात की हो. आणि इथे पोलीस स्टेशनात भिंतीला पण नाही तर वर छताला, फॅनला, इथं टेबलला, खुर्चीला सगळ्यालाच कान असतं की हो. आणि आता पैसा म्हटलं की जीपसुद्धा असं बाहेर पडतं की. यम्मा यम्मा माया यम्मा. हुळबुट्ट्याचं काय चाललेलं असताना खरंच कळतच नाही प्रेक्षकांनो. आता वैतागूनच ऊर्जा म्हणते की साहेब काय उगाच टाईमपास करत बसलायत. तुम्हाला माहिती आहे ना हिचा जीव धोक्यात आहे. आपल्याला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर लिगल प्रोसिजर सुरू करावी लागेल. तो हर्षवर्धन जहागीरदार येण्याच्या आतच, त्याला कळायच्या आतच. हुळबुट्टे म्हणतो की ते टाईमपास करावं लागतो मॅडम. अहो टाईमपाससुद्धा महत्त्वाचा आहे म्हणतो मी. काय आहे, तुमची तक्रार इथं नोंदवून घेणार मी. त्यानंतर त्या पोरांना मी धरून इथे फरफटत घेऊन पण येणार. आणि मग तो हर्षवर्धन जहागीरदार येणार. तो माझी मान धरणार की हो. मग सत्तेचं पैशाचं आम्हीच दाखवणार, माझ्यावर दबाव टाकणार आणि त्या पोराला सोडवून घेऊन जाणार म्हणतो मी. आता हुळबुट्टीचं म्हणणंही खरं असतं. कारण हर्षवर्धन किती शातीर आहे ते ऊर्जाला चांगलंच ठाऊक आहे. मग ऊर्जा थोडा विचार करते आणि तिच्या वकिली बुद्धीत एक भन्नाट आयडिया सुचते. ती तोच सल्ला नेमका हुळबुट्टेला देते. साहेब आपण ही गोष्ट हर्षवर्धन जहागीरदाराला कळूच दिली नाही म्हणजे आपण काय करायचं, प्रोसिजर सुरू करायची. पण हर्षवर्धन जहागीरदार इथे शहरात हजर नसताना. आता तो हुळबुट्टे ऊर्जाच्या बुद्धीला सलामच ठोकतो. मध्येच तो पचकतो. यत्र यत्र चंचुपात्र. ऊर्जा समजावते की हे बघा, कोर्टात केस उभी करायची म्हणजे FIR दाखल करावं लागेल. आणि आपण तो इथे हजर नसताना जर FIR दाखल केलं तर मग कोर्टात केस उभी राहील आणि तिथे पुढे लढायला मी सक्षम आहे. अहो मॅडम तुम्ही छोटा पॅकेट बडा धमाका निघाला म्हणतो मी. अहो आमचं डोकं जितकं चाललं नाही त्याच्यापेक्षा फास्ट डोकं चाललं तुमचं म्हणतो मी. अहो पण मॅडम ते हर्षवर्धन जहागीरदाराचं माहिती कोण काढणार म्हणतो मी. आता हुळबुट्टेचा प्रश्न करणं साहजिकच आहे. पण ऊर्जा सांगते की अहो मग माहिती द्यायला पद्मा आहेच की. अहो पद्मा हर्षवर्धन जहागीरदाराच्या घरीच काम करते. म्हणून तर त्या दिवशी त्याला बघून ती पळून गेले होते. पद्मा तुला त्या हर्षवर्धन जहागीरदाराचं रुटीन सगळं माहिती असेल ना, तो कुठे जातो कधी जातो ते. तेव्हा पद्मा म्हणते की हो ताई, ते ना सतत नागपूर, नाशिक, दिल्ली, गोवा फिरतीवरतीच असतात कामानिमित्त. आता ऊर्जा इतकी खुश असते. पद्माला ती सल्ला देते की पद्मा तू पुन्हा कामावरती जा आणि तिथली इत्थंभूत सगळी माहिती आम्हाला पोहोचव. आता पद्मा घाबरून जाते. ती म्हणते की ताई मी पुन्हा नाही जाणार तिथे, मला भीती वाटते गं. तिचं घाबरणं साहजिकच आहे. पण ऊर्जा तिला हिंमत देते. पद्मा आता आपण ठरवलं आहे ना की त्यांना धडा शिकवायचाच. अगं मग त्यासाठीचं हे पहिलं पाऊल आहे. पद्मा आता तयार होते की ठीक आहे ताई, मीच जाईन पुन्हा कामावरती. तेव्हा ऊर्जा रिक्वेस्ट करते की साहेब तुमचं यमा ते चिंचूपात्र काय काय ते सगळं पणाला लावा आणि पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी प्लीज माझी मदत करा. तेव्हा तो हुळबुट्टे लगेच मानेला. त्यांची तक्रार दाखल करायला सांगतो, FIR नोंदवायला सांगतो. ऊर्जा पद्माला घेऊन जाते. हा हुळबुट्टेसुद्धा इतका मनातून खुश असतो. हर्षवर्धन जहागीरदार दरवेळी तू कायदा वाकवतोस ना रे, पण आता ही पोरगी तुला वाकवणार. बघा दम आहे हिच्यात. हर्षवर्धनला दमूनच सोडणारी. यम्मा यम्मा माया यम्मा. तिकडे पद्माला ऊर्जा धीर देत असते, हिंमत देते. हे बघ आपण जसं ठरवलंय अगदी तसंच कर. अजिबात घाबरून जाऊ नकोस. हे बघ तू उद्याच्याला कामाला जा आणि उद्यापासून सगळी माहिती मला सांगच. पण तिथे नॉर्मल वागा. अजिबात घाबरून जाऊ नको. कोणाला शंकाही येता कामा नये. इतक्यातच अचानक विजयाचा फोन येतो. पद्मा आणखीनच घाबरते, खूप पॅनिक होते. ऊर्जा समजावते की हे बघ नॉर्मल बोल आणि फोन उचल. आता तिकडे हर्षवर्धन तयारच होत असतो.
त्याच्या फॉर्मला जाणार असतो तो. विजया पद्माला विचारते की अगं पद्मा कुठे आहेस तू? अगं 2 दिवस झालं तू कामावरती का नाही आहेस? आजारी आहेस का? तब्येत ठीक नाही आहेस का? तेव्हा ऊर्जाच्या सांगण्यावरून ती म्हणते की हो हो अ, जरा बरं वाटत नव्हतं मला, झोपूनच होते मी घरात. तेव्हा विजया म्हणते की बरं बाई ठीक आहे, अगं पण उद्यापासून कामावर येतेस ना? अगं काय झालं, बोलत का नाही आहेस तू? आणि पद्मा इतकी का घाबरली आहेस? काही झालंय का? पद्मा म्हणते की नाही, उद्यापासून येईन मी कामाला. आणि ती फोन ठेवून देते. पद्मा आता विचार करते की ताई, पण माझ्या वागण्यावरून त्यांना संशय तर नाही येणार ना? ऊर्जा समजावते की नाही, तू तितकं तिटाने काम कर आणि सगळ्यात महत्त्वाचं, हर्षवर्धन कुठे जातो, कधी जातो त्याची सगळी माहिती पुरव. इकडे हर्षवर्धन खोदून विचारतो की काय झालं? विजयामध्ये काही नाही हो, आपली ती पद्मा. अहो परवा मी तिला पुरणपोळीचा डबा घेऊन पाठवलं होतं शिर्केंकडे द्यायला, आणि तेव्हापासून ती का आलीच नाही आहे कामावरती. आता फोन केला तर म्हणते आजारी आहे. काय बोलायचं आता? आता त्या हर्षवर्धनला पद्माचं बोलणं आठवतं की तिने जे सांगितलं होतं ते खरं आहे. मुद्दाम विचारतो की अजून काही म्हणाली का? विजया म्हणते काही नाही, उद्यापासून येते ती कामाला. इकडे शौर्य ऊर्जाची भेट घेतो. तेव्हा ऊर्जा त्याला विचारते की तू इथे? शौर्य म्हणतो की काय मॅडम, कशी चालली मग तुमची केस? ऊर्जा विचारते की 1 मिनिट, तू सतत मला माझ्या चेहऱ्यात कसं काय दिसतोस रे? म्हणजे तू माझं पाठलाग करत वगैरे नाही आहेस ना? आणि आज नाही दिली तुला बॉसने गाडी सर्व्हिसिंगसाठी? तू मला काल मी पद्माच्या चाळीत गेले होते तिथेही भेटला होतास. म्हणजे असं तर नाही आहे ना की तू, म्हणजे तुझा बॉस हर्षवर्धन जहागीर तर नाही आहे ना? आता मात्र शौर्याचा चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. पण आता इथेच शौर्याला एक धक्कादायक बातमी मिळणार नाही. खरं तर तो खुलासा ऊर्जाच्या तोंडूनच होणार आहे. पण प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. बघूयात पुढे. पद्मा ऊर्जाच्या सांगण्यावरून कामावर जाते. शैलेजा तिच्यावरती भडकते, अगं काय कुठे होतीस? आता हर्षवर्धन तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतो की मी कोणाला काहीच सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे तू इथे आली आहेस तर तोंड बंद ठेवायचं. तुझ्याकडून कोणाला काहीच कळता कामा नये. आता तिकडे शौर्य ऊर्जाला खोदून विचारतो, पद्मा नावाच्या मुलीवरती अत्याचार झाला आहे हे तू मला सांगितलं, पण तुला कळलं का ती मुलं कोण होती ते? तेव्हा ऊर्जा खुलासा करते की खूप मोठ्या घराण्यातली पोरं आहेत ते, श्रीमंत घराण्यातली, आपल्या एरियाचे MLA. त्यांचा मुलगा विक्रांत शिर्के. नाव ऐकूनच शौर्यच्या तोंडचं पाणी पळालेलं असतं. तो म्हणतो की कसं शक्य आहे हे? आणि त्याच्या हातून फोन खाली पडतो. तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही, म्हणजे तू एवढं कॉन्फिडेंटली त्यांच्याबद्दल बोलतोयस, ओळख वगैरे आहे काय त्यांच्याशी? शौर्याला मोठा धक्का बसलाय, कारण तो विचार करतोय की विक्रांत शिर्के म्हणजे माझ्या बहिणीचा होणारा